एक ना खूप चांगला फॉर्म्युला आहे, जो ह्या दोघांमधला डिफरन्स अगदी स्पष्टपणे सांगतो. श्रीमंत माणूस काय करतो, पहिला इन्कम आला ना, तो पहिला इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग त्याची राहिलेली अमाऊंट तो एक्सपेन्सेस टाकतो. म्हणजे त्याने इन्व्हेस्टमेंटचे पर्याय ठेवलेले असतात, की मी एवढी अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट करणारच. त्याच्यात पण त्याने पर्याय ठेवलेत. शॉर्ट टर्मसाठी वेगळे, मिड टर्मसाठी वेगळे, लाँग टर्मसाठी वेगळे. त्याचे काही स्वप्न असतील, मला कार घ्यायची आहे, मला बाईक घ्यायची आहे, मला घर घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेत. त्याच्यातून थोडे पैसे तो एक्सपेन्सेससाठी सुद्धा ठेवणार आहे. ओके. पण पुअर माइंडसेट काय म्हणतो, मी एवढी वर्ष स्ट्रगल केले, आता माझ्याकडे पैसा यायला लागला, आता मी पहिला खर्च करतो. पण तो हे ठरवत नाही की मी कधीपर्यंत खर्च करणार आहे. तो काय करतोय, पहिलं इन्कम आलं की मी पहिले एक्सपेन्सेस करणार आहे. त्याच्यातून जर काही उरले तर मी इन्व्हेस्ट करणार आहे. पण मला सांगा, आजपर्यंत कोणाचे एक्सपेन्सेस फिक्स आहेत? म्हणजे ज्याने iPhone 14 घेतला त्याला 15ची लालच आली. 15 आला, तो 1 वर्षात तो 16-17 पर्यंत पोहोचला. आणि लेटेस्टवाला फोन सगळ्यांनाच हवाय. सो हे माइंडसेट तुम्हाला आधी डिसाईड करावं लागतं. श्रीमंत लोक पहिलं हे करतात, की मी आलेल्या पैशातून माझे पहिल्या इन्व्हेस्टमेंट, मग एक्सपेन्सेस. पण ह्याच्या विरुद्ध आहे पुअर माइंडसेट. तो म्हणतो मी पहिला एन्जॉय करू. मी एन्जॉय करण्याच्या विरुद्ध अजिबात नाहीये. पण तुम्ही प्लॅनिंग करून एन्जॉय करा. तुम्ही ठरवा ही अमाऊंट मला खर्च करायची. तर ह्या गोष्टीची सांगड घालून जो इन्व्हेस्टमेंट करेल, जो प्लॅन करेल, तो नक्की यशस्वी होईल आणि तो श्रीमंत होईल.